पाण्याचा पंप ठरला आहे जीवघेणा. नागापूरमध्ये शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावातून अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शेतासाठी नदीवरील पाण्याचा मोटर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विजेचा जोरदार शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक विश्वनाथ निकम वय 44 असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक निकम हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतासाठी नदीकाठावरील मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र मोटर सुरू करत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक संदीप घुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत निकम यांना उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नागापूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे शेजारच्याच थोळांदळे गावातही कालच विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अशी एक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुक्यात महिनाभरात विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे वीज सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पारगाव पोलीस करत आहे.